पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखाना व्यवस्थापनाविरोधात पुणे येथील साखर संकुल समोर 26 मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। विठ्ठल सहकारी कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या LCD यांच्या संस्थेकडून 347 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे। यात व्यापाऱ्यांची जवळपास 60 कोटी आणि कर्मचाऱ्यांची 42 कोटी देण्यात यावेत असे स्पष्ट असताना कारखाना व्यवस्थापनाने पैसे दिले नाहीत, हे पैसे गेले कुठे असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे। या कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आमदार अभिजित पाटील तसेच व्हाईस चेअरमन आणि अन्य संचालकांनी गैरव्यवहार केला असल्याचं लेखापरीक्षक वर्ग 1 यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे। संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, कारखान्यावर प्रशासक नेमावा, चेअरमन आणि संचालकाची मालमत्ता जप्त करून दुरुपयोग करण्यात आलेली रक्कम वसूल करावी अशा मागण्या आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केल्या। चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रतिटन 300 रुपये नफा होतो असे सांगितले होते। असे असताना व्यापाऱ्याची आणि कर्मचाऱ्यांचे पैसे का थकवले आहेत असा सवाल यावेळेस निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या पत्रकार परिषदेला केशव शेळके, सुखदेव काळे, अण्णासाहेब काळे, विलास कदम, सत्यवान माळी आदी उपस्थित होते। संतोष माणिक भालेराव A1 एंटरप्राइजेस पंढरपूर या नावाने माझी फर्म आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वेणूनगर, तालुका पंढरपूरचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांनी शासनाच्या थक हमीने NCDC संस्था नवी दिल्लीकडून 347 कोटी रुपये 67 लाख रुपये आणले, परंतु त्यातले 1 रुपयासुद्धा व्यापारी कर्मचारी यांच्यासाठी म्हणून आणले, सभासदाचे पैसे देण्यासाठी म्हणून आणले, परंतु 1 रुपयासुद्धा त्यांना न देता कर्मचाऱ्यासाठी 41 कोटी 87 लाख रुपये आणले, व्यापाऱ्यासाठी 59 कोटी 75 लाख रुपये आणले, परंतु 1 रुपयासुद्धा त्यांना न देता या 347 कोटीचा पूर्णपणे त्यांनी फ्रॉड केला आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। ह्या संदर्भात आम्ही ईडीकडे सुद्धा गेलेलो आहे आणि त्यांना विचारणा केलेली आहे ह्या गोष्टीचे पैसे, परंतु चेअरमन खुलासा करण्यास तयार नाहीत। साखर आयुक्त सहकार मंत्र्याच्या दालनात 21 मे रोजी आमची बैठक झाली। साखर आयुक्त त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांना विचारलं की बाबा हे खरं आहे का, एवढे यांच्या हेडखाली कामगारांचे 41 कोटी 87 लाख रुपये आले का, व्यापाऱ्यांचे 59 कोटी 75 लाख रुपये आले, त्यांना तुम्ही दिले नाहीत का? त्यांनी सुद्धा म्हणले हे खरं आहे, तर त्यांना देऊन टाका असा त्या सहकार मंत्र्यांनी त्यांना स्पष्ट आदेश दिलेला आहे। असं असून सुद्धा साखर आयुक्त विठ्ठलचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील त्यांचे संचालक मंडळ यांना पूर्णपणे पाठीशी घालत आहे असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे। काय म्हणता? हे कामगाराचं 31 महिन्यापासूनचं वेतन थकीत आहे, त्यांचा बोनस आहे, त्यांची 10% 15% पगार फरक त्यांचा देणं बाकी आहे, 12% फरक देणं बाकी आहे, व्यापाऱ्याचं पेमेंट देणं बाकी आहे, परंतु यातला 1 रुपयासुद्धा न देता त्यांनी पूर्णपणे या रकमेचा फ्रॉड केलेला आहे। नाही, बालकेच्या काळातला आहे, परंतु बालकेच्या काळातला आहे, परंतु ती जुनी पेमेंट देण्यासाठी त्यांनी शासनाकडे लोन प्रपोजल सादर केलं। साखर आयुक्तांनी त्यांना हे शिफारस पत्र गव्हर्नमेंटला सादर केलं आणि आमचे जुने देणे देण्यासाठीच ते पैसे आले होते, परंतु जुने देण्यातला 1 रुपयासुद्धा न देता त्यांनी हे पैशाचा निवडणुकीसाठी, आमदारकीच्या निवडणुकीसाठी पूर्णपणे त्याचा गैरवापर केला आहे असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे। येणाऱ्या काळात जर हे पैसे मिळाले नसेल तर पुढची दिशा काय असेल? जर आता आम्ही 1 दिवस लाक्षणिक उपोषण साखर आयुक्तालय साखर संकुल पुणे येथे 1 दिवस लाक्षणिक उपोषण केलं। त्यांनी तात्काळ अहवाल सादर म्हणजे निकाळजे साहेबांना, विशेष लेखा परीक्षकाला अहवाल सादर करण्यासाठी सांगितलं, तात्काळ अहवाल सादर करा म्हणून। 1 महिना होत आला, त्याच्यावर दखल घेतली नाही, म्हणून आम्ही आता 26 मे 2025 रोजी सोमवारी आम्ही आमरण उपोषणला बसलो आहे, परंतु तिथे पैसे घेतल्याशिवाय, आमचं देणं त्यांच्याकडून घेतल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। असे एकूण किती जणांचे पैसे अडकलेले आहेत? 200 कामगार असतील, 200 व्यापारी असतील, या सगळ्यांचे पैसे त्यांनी कोणालाच 1 रुपयासुद्धा त्यांनी दिलेले नाही। ओके। मी केशव चांगदेव शेळके 80 सालाला कामाला लागलो आणि 22ला रिटायर झालो आणि ज्या वेळेला 22ला ह्या चेअरमन साहेबांनी मोलाशेस, बगॅस असेल, कोजन असेल, डिस्लरी असेल, साखरेतून शेतकऱ्याला पैसे देऊन 300 रुपये नफा राहतोय, शिल्लक राहतोय तरीसुद्धा, आणि त्यानंतर प्रत्येक ह्याच्यात बाबा ह्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सभासदांना, कर्मचाऱ्यांना ऊस वाहतुकींना पैसे दिल्याशिवाय मुळी टाकणार नाही। मग ह्यानंतर तो म्हणतो 24 लाख 26,000 क्रशिंग झालं आणि त्याने सांगितल्या नियमाप्रमाणे ह्याची रक्कम होती 72 कोटी रुपये, हे दिले नाहीत। उर्वरित
347 कोटी रुपयेमधले कर्ज काढून 149 कोटी रुपये तुम्ही बिलासाठी वापरले. ते का वापरले हे बी आम्हाला माहिती पाहिजे. काय म्हणतात आता हां चेअरमन काय काय नाही म्हणते देतून देंगे दिलाएंगे देण्याची इच्छा नाही आणि कुठल्याही गोष्टीला थांबा म्हणजे कसा पडदा टाकतील आणि कसं त्यांना मिसगाईड करून गप्प बसवतील हाच उद्देश आहे त्यांचा. कधीपासून म्हणतात देतो ते आता ह्या 15 दिवसापासून आहे, त्याच्या अगोदर नव्हते. आणि अधिकारी जे आहेत तो म्हणतो एक जनरल मॅनेजर 2 ते 4 एकर जमीन लातूरमध्ये प्लॉट घेतोय, जागा घेऊन 3 मजली बांधतोय आणि ह्याची एवढी होती इस्टेट आणि 10 कोटीचा फायनान्स नातेवाईका नावावर पैसे टाकून तिथं फायनान्स टाकलेला आहे. आणि एक दुसरा फायनान्स मॅनेजर कारखान्याकडून ॲडव्हान्स घेतोय 1/1 भरतोय बँकेला, गाडी घेतोय, तो एकटाच चालवतोय, त्याचं भाडं येईल ती दिशा काय असणार आहे आपली? ह्याच्या पुढं आम्ही जे अमरून उपोषण करणार आहे त्याच्यात आमची माघार नाही दिली. लोक सहभागी होणार आहेत? आता आमच्यात साधारण 200 200 250 लोक तर हे होणार. ओके.